नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी. दिल्ली स्थानकावरून प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांचा गोंधळ. 18 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. नवी दिल्ली चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृतांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश. चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे दिल्ली प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित. आयत्यावेळी प्लॅटफॉर्म बदलण्याच्या घोषणेमुळे दुर्घटना प्रत्यक्षदर्शींची माहिती. जनरल क्लासच्या तिकिटांच्या विक्रीमुळे गर्दी झाल्याची माहिती. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात. जखमींवरती उपचार सुरू. अचानक झालेली गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्यांची सोय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची एक्स पोस्ट करत माहिती. लोकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला कसलीही पर्वा नाही. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीवर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांची प्रतिक्रिया. नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शोक व्यक्त. चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी आज सेना भवनमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. कोकणातील डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी ठाकरे ॲक्शन मोडवर. मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. अंबादास दानवे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब या बैठकीला उपस्थित होते. डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंशी नेत्यांशी चर्चा. भास्कर जाधवांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचार पद्धतीवर बोट. शिवसेना राख असलेल्या निखाऱ्यासारखी फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली आहे. भास्कर जाधव यांचं विधान. ठाकरे पक्षाचा एक लसका तोडला जातोय. पक्षाला चारही बाजूनी घेरण्याचा प्रयत्न. पक्षाचे लसके तोडले जात असतील तर त्यावर चर्चा व्हायला हवी. ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य. भास्कर जाधवांशी चर्चा झाली आहे. जाधवांची खंत असेल तर तोडगा निघेल. भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. पक्षप्रमुख भास्कर जाधवांची समजूत काढतील. भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंचं वक्तव्य. कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम असं म्हणायचे. आम्ही करून दाखवलं. दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. होती दाढी म्हणून आघाडी उद्ध्वस्त झाली. रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाकरे गटावर टीकास्त्र. रत्नागिरीमध्ये आभार दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं. एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जळजळीत टीका. आम्ही मातोश्रीवर खोके आणि मिठाईचे डबे पोहोचवलेत. रत्नागिरीत झालेल्या सभेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर रामदास कदमांची टीका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कधीही फुटली नसती. रामदास कदम यांचं वक्तव्य. तर आम्ही तोंड उघडलं असतं तर उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावं लागेल. कदम यांचा ठाकरेंना इशारा. ठाकरेंच्या सेनेत क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांची नाराजी असल्यानं त्यांनी असं विधान केलं असावं. मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी. मात्र महायुती म्हणून निवडणुका लढण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी. संजय शिरसाटांचं स्वबळावर निवडणूक लढवण्यावर वक्तव्य. शिवसेनेची स्वबळाची तयारी. जिल्हा परिषद महानगरपालिकेत स्वबळावर भगवा फडकवू. शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा स्वबळाचा नारा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर. जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन करणार. सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रम. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री मुरलीधर मोहोळ, डॉक्टर अशोक उईके, जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार. फडणवीसांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस बँकेच्या संचालक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 17 फेब्रुवारी रोजी एका दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जाणार. तिथे गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणार. वडोदरा येथील पॉड टॅक्सी चाचणी आणि प्रयोग केंद्रालाही भेट देणार. भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधातलं षडयंत्र. ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आणि ज्यांनी षडयंत्र रचलंय त्यांचा बंदोबस्त करणार. मुंडेंच्या भेटीवर धस यांची प्रतिक्रिया. धस आणि मुंडेंच्या भेटीत गैर काय? अजित पवारांचा सवाल. माणुसकीच्या नात्यानं दोन्ही नेत्यांमध्ये भेट. अजित पवारांकडून मुंडे धस भेटीचं समर्थन. तर देशमुख कुटुंबियांच्या भावनाही योग्यच. दादांची सावध प्रतिक्रिया.
सुरेश धस यांच्यामुळे महादेव मुंडे यांच्या हत्येची बंद झालेली फाईल रिओपन झाली. त्यांनी या प्रकरणात चांगलं काम केलं. या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मदत होईल. दिवंगत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यांची संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार. जीविताला धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख. लवांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली. बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त. महिनाभरात नवीन कार्यकारिणी तयार होणार. राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयामध्ये 4 तास बैठक. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याला प्रकल्पग्रस्त आग्रही. विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा मोठा निर्णय. पंचांनी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना. अटल सेतू आज दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार. मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू बंद असेल. त्यामुळे नवी मुंबई आणि पुण्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. सिडकोच्या 26,000 घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा संपली. 19 फेब्रुवारीला 26,000 घरांच्या लॉटरी निघणार. खारघर आणि बेलापूर सीबीडीच्या सिडको कार्यालयात लॉटरी. जीबीएस आजार पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे पसरतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. कोंबड्यांचं मांस कच्चं खाल्ल्यानं आजार होतो. याबाबत लवकरच प्रेस रिलीज काढणार. पवारांची माहिती. धुळे शहरामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला. 48 वर्षीय पुरुषाला जीबीएसची लागण. या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. पंढरपूरमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळले. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. प्रशासनाकडून पंढरपूरमध्ये पाहणी आणि सर्व्हे सुरू. अंबरनाथच्या विकास कामांची खासदार श्रीकांत शिंदेंकडून पाहणी. शिवमंदिर परिसर, नाट्यगृह आणि शाळेच्या कामावर समाधान. तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश दिले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांना दुखापत. अंबरनाथ येथील पाहणी दौऱ्यावरून परतत असताना ते पडले. हाताला फ्रॅक्चर झालंय. लीलावती रुग्णालयात उपचार. छावा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. नालासोपारा मेडिकल असोसिएशनच्या वतीनं छावाच्या खास शोचं आयोजन. 250हून अधिक डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. तुळजाभवानी देवीच्या गर्भगृहासह मंदिराची नव्यानं बांधणी होणार. मंदिर दुरुस्ती कार्यक्रम 15 दिवसात निश्चित होणार. मंदिर दुरुस्ती करताना देवीच्या मूर्तीला धोका पोहोचू नये म्हणून धार्मिक प्रमुखांच्या सल्ल्यानं मूर्ती इतरत्र हलवली जाणार. माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना अँटिलिया स्फोटक प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टाचा नकार. मुंबई सत्र न्यायालय विशेष NIA कोर्टाचे न्यायाधीश AM पाटील यांनी शर्मा यांच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा माजी मॅनेजर हितेश मेहताला अटक. हितेश मेहतावरती 122 कोटींच्या फेरफारीचा आरोप. नॉट रिचेबलच्या चर्चेनंतर रणवीर अलाहाबादियाची पहिली पोस्ट. पोलिसांना सहकार्य करत असल्याची अलाहाबादियाची माहिती. वादग्रस्त विधानाबाबत पुन्हा दिलगिरी व्यक्त. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी शिर्डी दुहेरी हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मृतांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याबाबत साईबाबा संस्थांशी चर्चा केली. नाशिकच्या अश्विननगर परिसरात बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई. 8 जण पोलिसांच्या ताब्यात. कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.